दोन ओपनिंग बॅटर यावेळेस जाताना दिसतात बॅटिंगसाठी जगदीश नाईक हे टायगर स्पोर्ट कामन चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। मैत्री चषक 20-25 कानाई स्पोर्ट पाय व टायगर स्पोर्ट कामन आयोजित हे आमचे सर्व स्पॉन्सर्स आपल्याला दिसतात ज्यांनी सहकार्य केले। रवींद्र ठक्कर सरपंच टिबरीगाव ज्यांनी 4 कूलर्स दिलेले आहेत। हे आमचं बघू शकतो मेन गेट आहे ज्यामध्ये माननीय श्री हितेंद्र ठाकूर आणि खासदार बाळ मामा आपल्याला दिसतात। हा लॉट आजच्या दिवसातला हा आजचा लॉट होता ज्यामधून 2 टीम राहिलेल्या आहेत आणि हे आमचे स्पॉन्सर चंद्र घोषे, विद्याधर हरवटे, त्यानंतर महेंद्र पाटील ज्यांनी इंटरनेटची सुविधा उपलब्ध केली। चला बॅक टू क्रिकेट नाव। गणेश पाटील सिनियर गोलंदाजी मार्कवर येतोय पहिला गोलंदाज आणि स्ट्राइक एंडवर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक अँड सुभाष पाटील नॉन स्ट्राइक एंडवर हे 2 ओपनिंग बॅटर 3 षटकाचा सामना गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल। गोलंदाज गणेश पाटील पहिला बॉल पहिल्याच बॉलवर उचलून केले हवेत बॉल डीप मिड विकेटला बॉल खाली फिल्डर पहिल्याच बॉलवर विकेट मिळते। गोलंदाज गणेश याला पहिल्याच बॉलवर विकेट मिळते वडू नको टीमला आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज जगदीश नाईक इज आउट। बॉल होता थोडासा शफल झाला आणि स्लॉकच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होता। हा फटका मिड विकेटला फिल्डर तैनात होता अतिशय चांगला कॅच घेतला डीप मिड विकेटचा फिल्डर अजय याने आणि ही विकेट मिळते। अजयने जबरदस्त परफॉर्मन्स बॉलिंगच्या माध्यमातून असो बॅटिंग असो किंवा फिल्डिंग असो चांगली कामगिरी केलेली आहे अजयने। नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जातोय संदीप मोरे। संदीप मोरे आमचे एक समालोचक मित्र सुद्धा आहेत। संदीप मोरे नवीन बॅटर क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी संदीप मोरेला सुद्धा चांगली सुरुवात करावी लागेल कारण सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल। ओपनिंगचा बॅटर आउट झाल्यानंतर ही पुन्हा ओपनिंग जोडी मैदानामध्ये असं म्हणावं लागेल। स्वीप करण्याचा प्रयत्न स्कोर लेगला फिल्डर आहे चांगली फिल्डिंग होते 1 रन या ठिकाणी पूर्ण 1 ने टीमचं स्कोरची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। ऑफ द मार्क होतो या सिंगलने फलंदाज संदीप। 3 षटकाचा सामना आहे 3 षटकामध्ये कमीत कमीत 35 धाबा यायला पाहिजे 30 ते 35 धाबा जर स्कोर बोर्डवर आल्या तर नक्कीच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल। घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर आता वाजलेला आहेत 1:28 म्हणजे 1:30 वाजलेला आहे। पुढे आला डान्सिंग डाऊन द विकेट फिल्डर बॉल खाली येतोय लॉंगांचा अप्रतिम कॅच आणखीन एक विकेट जाईल फलंदाज होतोय बाद हा दुसरा विकेट जातोय सुभाष रुपयाने जोश 11 भादवड ए टीमचा। बॉल खेळला होता अगदी खोलवर टप्प्याचा हा बॉल लॉंगनचा फिल्डर तैनात अप्रतिम कॅच घेतला लॉंगनच्या फिल्डरने आणि ही विकेट जाते आहे। हे दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघितले जगदीश नाईक आणि सुभाष ओपनिंग जोडी मात्र यावेळेस डगआउटमध्ये पोहोचलेली आहे। चांगली गोलंदाजी चांगला संकेतने हा कॅच घेतलाय आणि ही दुसरी विकेट गेलेली आहे। चांगली गोलंदाजी होत्या आणि गोलंदाजीला साथ जर आपण बघितलं फिल्डरची अतिशय चांगली मिळताना दिसते आपल्याला। यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर नव्हता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस डॉट बॉल। चांगली गोलंदाजी करतोय गणेश पाटील सिनियर 2 विकेट नावावर आलेले आहेत या षटकामध्ये गणेशच्या। ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गणेश पाटील थोडंसं वेगळंच शॉट आहे थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न मोडलेला आहे बॉलला पकड स्कोर लेगला 1 रन पूर्ण केली जाते आहे।
सिंगलवरच समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 2 रन्स. अंतिम एक बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज गणेश पाटील. अंतिम बॉल. हो पुढे खेळायला पाहिजे होता. आपण बघितलं यावेळेला एज लागले का विकेट या ठिकाणी जाईल. आणखीन एक विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी टाकली पहिल्या षटकामध्ये सिनियर गणेश पाटील याने. 3 गडी बाद केल्याने फक्त आणि फक्त 2च रन्स खर्च केलेले आहेत. चांगली गोलंदाजी गणेश पाटील याची. 1 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आहे जोशी 11 भादवड टीमची 2 वर 3 विकेट. एसटीचे होता. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून झाली होती. एक चांगला खेळाडू म्हटला जातो जोशी 11 भादवड ए टीमचा. काल आपण बघितलं भादवड बीची जी टीम होती पहिल्याच राऊंडमध्ये परास्त झाली होती. सामना टाय झाला होता. कंपल्सरी चेसिंगच्या नियमाने पराजित झाली होती. आणि आज जर आपण बघितली भादवड ए ची टीम चांगली कामगिरी क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलेली आहे. मात्र या क्वार्टर फायनलमध्ये थोडीशी त्यांची बारी जी आहे रडखडताना दिसते आपल्याला. नवीन बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॉलर डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. त्याच्यानंतर एक कॉर्नर एक लॉंग ऑन. हो शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा आपण बघितलं एज लागली आहे. हिट विकेटने हा विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. बॅटरला माहीत नसते की आपण कधी आऊट होणार आहोत. मात्र 40+ क्रिकेटमध्ये माहिती असते बॅटरला की पुढच्या बॉलवर आपण आऊट होणार आहोत की आपल्याला आऊट व्हायचं आहे. हे एक स्ट्रॅटेजी आहे 40+ क्रिकेटची. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जातोय गुरु नाईक. लेफ्ट हँडर आहे गुरु नाईक. आणि मला वाटते की वडूनवकर टीमचे भरपूर पाठीराखे आलेले आहेत. आणि ती फिल्डिंग सजवताना सुद्धा आपल्याला दिसतात. ऑन साईडला लेफ्ट हँडर बॅटर आल्यानंतर ऑन साईडला डीपमध्ये फिल्डिंग लावली जाते आहे. ऑफ साईडला बघितलं आपण तर एक लॉंग ऑफ डीप पॉईंट आहे. एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा फिल्डर आपल्याला दिसतोय. 4 ऑफ साईडला ऑन साईडला 5 ही फिल्डिंगची व्यूहरचना. गोलंदाजी मार्कवर. नवीन पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. हो यावेळेला बॉल अडवला जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2ने ऑफ द मार्क होतं फलंदाज गुरु नाईक. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 4 रन. 2 वर 4 ही स्थिती होती. आता 4 वर 4 ही स्थिती आहे जोशी 11 भादवड ए टीमची. थोडंसं आणखीन पुढे राहायला पाहिजे होतं. अगोदर थोडंसं पुढे राहिला होता तिथला फिल्डर. मात्र थोडासा मागे गेला नसता तर हातामध्ये कॅच जरूर असता. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नवीन. पहिल्या बॉलवर विकेट मिळालेली आहे नवीनला. हो चांगला बॉल खाली राहिला. गती चांगली होती. लेन बॉल टाकला. विकेट किपरच्या हातात बॉल. डॉट बॉल किंचितसा वाचला या ठिकाणी फलंदाज गुरु नाईक. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय नवीन या षटकामध्ये. हे बघितलं आपण
असं वाटलं की थोडीशी एज लागली होती. विकेट किपरच्या हातामधून हा कॅच सुटतोय. विद्देश पाटील आहे विकेट किपर. फिल्डिंग मध्ये थोडीशी अदलाबदल केली जाते. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर डीप मिड विकेटला जातोय आणि तिथला फिल्डर डीप मिड विकेटचा शॉर्ट थर्डमॅनला येताना दिसतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नवीन. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. गुरु नाईक साडी पुढील बॉल. ओ वाईट यॉर्कर. काय जबरदस्त बॉलिंग. यावेळेला थ्रो होईल मात्र 1 रन पूर्ण केलेली आहे. वाईटचा सुद्धा इशारा. जास्त हा वाईट टाकला होता त्यामुळे वाईटचा इशारा पंचांचा. 1+1 2 रन्स या ठिकाणी ॲड होतील आणि 2 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 6 रन्स 4 गडीच्या मोबदल्यात. कानाई स्पोर्ट पाय टायगर स्पोर्ट कामन आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. हा बॉल वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जास्त थोडासा वाईट केला त्यामुळे पंचांचा इशारा हा वाईटचा होतोय. मैत्री चषक 20-25 चे हे आयोजन. कारण कानाई स्पोर्ट पाय टीमचे सुद्धा काही खेळाडू आहेत सकाळच्या ठीक 6:30 वाजता या मैदानामध्ये रिपोर्टिंग करतात प्रॅक्टिस करण्यासाठी आणि 7 वाजेपर्यंत कमीत कमी 30 ते 35 खेळाडू या मैदानामध्ये प्रॅक्टिस करत असतात. सकाळी 8 वाजता त्यांची प्रॅक्टिस संपते. नवीन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म होत विकेट. हा बॉल सुद्धा चांगला बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. डॉट बॉल स्विंग अँड मिस. 2 बॉल शेष आहे. 3 षटकाचा हा सामना. हे षटक सुद्धा चांगलं जर टाकलं तर शेवटच्या षटकामध्ये जास्त हाणामारी करावी लागेल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नवीन. 2 बॉल अद्याप विशेष आहेत नवीनच्या या षटकामधले. लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला दिसतोय. एक लॉंग ऑनला सुद्धा फिल्डर आहे आणि हा बॉल मात्र जातो मिड विकेटला. बाउंड्रीच्या बाहेर. एफर्टलेस शॉट. 6 रनसाठी षटकार. पुलचा हा फटका पॉवरफुल अँड डिलाइटफुल शॉट. फलंदाज बलदेवच्या बॅटमधून. ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे बलशाही हा फटका होता बलदेवचा. षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 12 रन्स. अंतिम 1 बॉल शेष. या बॉलवर सुद्धा एक मोठा फटका आला तर रन्स अगदी चांगले येताना दिसतील आपल्याला. आणि बलदेवने जो फटका खेळलेला आहे अतिशय कॉन्फिडन्स शॉट बलदेवच्या बॅटमधून. आणि बलदेव जर अंतिम बॉलपर्यंत राहिला तर नक्कीच धावा येतील जोशी 11 भादवड ए टीमसाठी. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर नवीन. 10 रन्स आत्तापर्यंत खर्च करतोय. 5 बॉलमध्ये हा षटका थोडासा महागात पडेल छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर या टीमला. कारण आत्तापर्यंत रोखलं होतं जोशी 11 भादवड ए टीमला. अंतिम बॉल छोट्या रनअपने नवीन. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हॅमर केले बॉलला. 1 बाउन्स येईल लॉंग ऑफच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा पुढे ठेवला बॉल. हॅमर केले या बॉलला. 1 बाउन्स संधी नव्हती कुठली आणि आमच्या समर्थन कक्षासमोर बॉल सरळ आला होता चौकारासाठी. नशीब के आमचे दुसरे व्हॉलंटियर्स होते त्यांनी बॉल पकडला नाहीतर आमच्या स्कोररच्या समोर हा बॉल आला असता. 6 त्यानंतर चौकार आणि स्कोर झालेला आहे 16 रन्स. मागच्या 2 बॉल पूर्वी स्कोर फक्त 6 होता. मागच्या 2 बॉलवर 10 आला आणि 16 झालेला आहे. अंतिम 1 षटक शेष आहे आणि बघूया शेवटच्या षटकामध्ये किती रन्स ठोकतात आणि किती रनचं टार्गेट देतात जोशी 11 भादवड ए टीमचे फलंदाज छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर टीम समोर.
म्हटलं की बलदेव खरोखरच बलशाही फटकेबाजी करताना दिसतो आपल्याला. नावाप्रमाणे फटकेबाजी बलदेवची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक टाकण्यासाठी अजय येतोय. अजयने जबरदस्त करामत केले या टुर्नामेंटमध्ये. पूर्ण टुर्नामेंटमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं ज्या 13 धावा आय थिंक होत्या त्या डिपेंडसुद्धा केल्या. चांगली गोलंदाजी आणि स्लॉगरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय अजय. प्रत्येक वेळेस आपण बघितलेला आहे. आणि स्लॉगरमध्ये गोलंदाजी टाकणं म्हणजे जिम्मेदारीचं काम आहे. आणि ती जिम्मेदारी प्रत्येक वेळेस स्वीकारली आणि ती सक्सेसफुलसुद्धा केलेली आहे अजय याने. ऑफ साईडला डीप पॉईंट, एक्स्ट्रा कवर डीपमध्ये एक लॉंग ऑफ. त्याच्यानंतर आपण बघतोय एक थोडंसं गलीमध्ये फिल्डर दिसतोय, सर्कलमध्येच आहे. त्यानंतर ऑन साईडला 5 फिल्डर आहेत. पहिला बॉल घेऊन जाईल अजय गुरु नाईकसाठी. हो, फ्लिक केलं या बॉलला मिडविकेटच्या दिशेने. फिल्डर डीपमध्ये आहे मिडविकेटच्या दिशेने. दूर बाउन्सला फील्ड केला जाईल. बॉल थ्रो केला नाहीये, हातात बॉल ठेवला. ही चुकी केली काही काय? रनआउटची अपील या ठिकाणी मात्र पंचांनी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. आणि आमचे तिसऱ्या पंचांना सुद्धा थोडंसं कामाला लावलेलं आहे. सूर्यकांत म्हात्रे चेक केलं जाईल. चेक केलं जाईल रनआउट आहे की नाहीये. हा थ्रो झाला होता. 2 रन तर पूर्ण होत्या. तिसऱ्याचा प्रयत्न. थ्रो होतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि बॉल येतो हातात. बॅट हवेत आहे. आत्तापर्यंत बघितलं बॉल लावला जाईल आणि त्यानंतर आणखीन एकदा चेक केलं जाईल. आणि पंचांना सांगतात सूर्यकांत म्हात्रे की हा फलंदाज बाद आहे फलंदाज. तिसरी धाव काढत असताना हवेत बाद होती. त्यावेळेस ब्रेक झाले होते बेल्स आणि अशा प्रकारे विकेट जाते आहे. धावसंख्या आहे 18 वर. हा 5वा गडी बाद होतोय जोशी 11 बादवड ए टीमचा. नवीन बॅटर पिंटू पाटील जाताना दिसतोय. पिंटू पाटील रेग्युलर क्रिकेट जबरदस्त खेळलेला आहे. ओपन क्रिकेटमध्ये आपल्या एक गाव एक फॉर्मॅटमध्ये जबरदस्त कामगिरी. मात्र पिंटू पाटील सध्या आपण बघतोय आय थिंक हे 3रं वर्ष आहे 40+ क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आलेलं आहे. पिंटू पाटील एक जबरदस्त हर्ड हिटर बॅटर म्हटला जातोय पिंटू पाटील याला. मात्र पिंटू पाटीलला जास्त संधी मिळाली नाही आज बॅटिंग करण्यासाठी. आत्ताच ही संधी मिळालेली आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर 5 बॉल शेष आहेत. बघूया पिंटू पाटील कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल. अजय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. बलदेव आपण बघितलं चांगलं बलशाही फटके त्याच्या बॅटमधून आले. मात्र बलदेव रनआउटच्या रूपाने बाद झालाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता बलदेव याने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अजय. ओ चांगला बॉल व्हाईट यॉर्कर. फसवलंय पिंटूला. गती जबरदस्त मेंटेन केली आहे. चांगला स्पेस काढला या बॉलमध्ये गोलंदाज अजयने. मी बघितलं अगदी पुढे बॉल ठेवला होता. बॉलच्या लाईनला मिस झाला. चांगली यॉर्कर डिलिव्हरी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अजय पिंटू पाटीलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला ऑन ड्राईव्ह आहे. फिल्डर लॉंगनचा येतोय. चांगली फिल्डिंग आहे. 2 रन मात्र कंप्लीट केल्या जातील आपल्या टीमसाठी. 2 रन्स अडवण्यामध्ये अगदी यशस्वी ठरलेला आहे लॉंगनचा फिल्डर विशाल. कारण काय कडक शॉट होता. चांगलं टेलिकास्ट हे बघू शकतो आपण. त्यांनी चांगली फिल्डिंग केली. त्यावर कॅमेरा. खरोखरच आमचे सर्व कॅमेरामॅन जे आहेत त्यांनी सुद्धा चांगलं कामगिरी केली आहे. ज्यामध्ये जयदीप आहे, ज्यामध्ये जय आहे कॅमेरामॅन. त्यानंतर सागर आहे आणि आमचे ऑपरेटर कृष्णा. जबरदस्त कामगिरी होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. ऑफ ब्रेक मात्र जास्त बाहेर बॉल. वाईटचा इशारा. बाहेरून बॉलला जास्त टर्न करण्याचा प्रयत्न. मात्र हा बॉल तेवढा टर्न झाला नाही आहे. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 21 रन 21. शिवाजी भुरेची ही मेहनत आहे. ज्या मेहनतीने आपण बघतोय कामनच्या या ग्राउंडवर प्रथमच 40+ क्रिकेटची नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा अजय, बॉल बॅक ड्राईव्ह, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंग ऑफचा फील्डर येतो, 2चा कॉल, रनआउटची संधी आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. 23. अंतिम 2 बॉल शेष आहेत आणि बघूया 2 बॉल मध्ये आणखीन एखादा जर मोठा फटका आला तर 30 धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणू शकतोय. कारण बॉलिंग लाईनअप सुद्धा जर बघितलं आपण भादवड टीममध्ये अतिशय चांगली आहे, ज्यामध्ये पिंटू त्यानंतर जगदीश नाईक हे 2 महत्त्वाचे गोलंदाज म्हटले जातात जोशी 11 भादवड ए टीम मधले. चला शेवटचे 2 बॉल शेष. अजय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ फटका थोडासा फसलेला आहे यावेळेला, टायमिंग प्रॉपर नाही आहे. असं वाटलं की थोडासा उशिरा खेळला हा फटका. 2 धावा मात्र पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 2 धाब्याने टीमचं टोटल 25 वर जाऊन पोहोचेल. अंतिम 1 बॉल शेष. शेवटचा बॉलचा सामना करेल फलंदाज पिंटू पाटील. ऑन साइडला 4 फिल्डर डीप मध्ये आपल्याला दिसतात, ज्यामध्ये डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक डीप वाइडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन. ऑफ साइडला 3 बाउंड्रीवर आहेत फिल्डर. शेवटचा बॉल घेऊन जातोय अजय. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाहीये. सिली मिड ऑफच्या दिशेने बॉल जातो. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे. विकेट या ठिकाणी जाईल आणि एकच धाव फक्त मिळेल शेवटच्या बॉलवर. 1 ने टीमचं टोटल जाईल 26 वर आणि 9च्या सरासरीने 27चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि या मैत्री चषकमधून एक ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या टीमला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या.
27 रन बनवायचे आहेत 9च्या सरासरीने. बॉलिंगसाठी सुभाष पाटील येतोय. पहिलं षटक अतिशय महत्त्वाचं असेल. पहिल्या षटकामध्ये बघूया किती रन्स जमवतात. कारण त्यानंतर जर आपण बघितलं तर जगदीश नाईक आणि पिंटू पाटील हे दोन गोलंदाज नक्कीच असतील. कारण मागच्या मॅचमध्ये ही स्ट्रॅटेजी वापरली होती जोशी 11 भातवड ए टीमने. 18 मध्ये 27 हे इक्वेशन आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मॅच दोन्ही टीमसाठी. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी आणि एक ट्रॉफीसाठी क्वालिफाय होणार आहे. पहिला बॉल, ऑल द बेस्ट बोथ द टीम. हो, चांगला फटका आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळला जातो. बॉलला दिशा दाखवले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2चा कॉल आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल का? 2च रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुरुवात अतिशय चांगली झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनगवड टीमची. आणि आज जर आपण बघितलं तर वडूनगवड टीमने खरोखरच कमालीची खेळी केलेली आहे. या मैत्री चषक 20-25 मध्ये चांगल्या संघांना त्यांनी परास्त केलेलं आहे. आणि जे नाव आहे त्या नावामध्ये नक्कीच ताकद आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले आहे. दिशा दाखवले, पुश केले. दुसऱ्याचा कॉल आहे. स्ट्राइक एंडला थ्रो. 2 रन या ठिकाणी पूर्ण का? तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल आणि 3 रन्स या ठिकाणी पूर्ण होतील. रणनीती अतिशय साफ आहे की फक्त ढकलून द्यायचं आणि पळून रन्स पूर्ण करायचे आहेत. आणि ती रणनीती सफळ होताना दिसते आपल्याला. या दोन्ही बॅटरची खास करून विद्देश आणि नवीन 5 धावा धवलकावर लागतात 2 बॉलच्या समाप्तीनंतर. सुरुवात चांगली झालेली आहे असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. एक वाडिश लॉंग ऑन कावकानाच्या दिशेने फिल्डर आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन आहे. ऑफ साइडला 2 फिल्डर आपण बघतोय सर्कलमध्ये दिसतात. ओ, चांगला फटका उचलून केलाय. डीप मिड विकेटच्या बाहेर आउट ऑफ द पार्क पाठवले या बॉलला. 6 रनसाठी षटकार. शॉट, वॉट अ शॉट. जबरदस्त नजर बॉलवर ठेवली आहे. बॉलला पाठवून दिल्या सरळ डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. आणि षटकाराने ऑफ द मार्क होतो फलंदाज नवीन. आणि टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 11 रन्स. बॉलमध्ये 11 रन. दमदार सुरुवात. विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना दिसते आपल्याला या मॅच मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वडूनगवड टीम. अप्रतिम शॉट. काय ताकदवर फटका. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहिले होते या फटक्यामध्ये. एफर्टलेस शॉट होता नवीनच्या बॅट मधून. पुन्हा सुभाष पाटील बॉलिंग ट्रॅकवर. दिशा दाखवले. यावेळेला बॅटचा फेस ओपन केलाय. पॉइंटला ढकलून दिले बॉलला. 1च रन फक्त पूर्ण आहे. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 1ने टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 12 रन्स. ओळखलं ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल आहे. एक मोठा फटका मागच्याच बॉलवर आलाय. फक्त बॅटचं फेस ओपन केलं. दिशा दाखवली. सिंगल रोटेट करून स्ट्राईक रोटेट केलेली आहे. सुभाष पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुढे येऊन खेळलेला आहे. मात्र यावेळेला शॉर्ट कव्हरला फिल्डर होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 13 वर जाऊन पोहोचतो स्कोर. सुरुवातीच्या 2 बॉलवर आपण बघितलं सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला कव्हर एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही फिल्डर नव्हता. मात्र त्यानंतर फिल्डर लावलाय. अंतिम बॉल शेष. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. खाली राहिला बॉल. 5 साइडला लागतो. 1 रन पूर्ण. 1च रनवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती. पंचांचा इशारा काय लेग बाय आहे. बॅटला बॉल लागला होता.
14 रन्स धावफलकावर, उर्वरित 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी. बॉल आणि रनमध्ये फक्त एकचाच फरक आहे. एवढी मॅच कठीण होणार नाहीये. या विकेटवर बॉल ऑफ रन इक्वेशन डिपेंड करणं खूप कठीण बाब आहे. मात्र ही कठीण बाब सोपी करेल का जोशी 11 भादवड ए टीम? हे निर्णायक षटक असेल जगदीश नाईक याचं. जगदीश नाईकने जर 5 किंवा त्याच्यापेक्षा कमी रन्स जर दिले तर थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकेल. शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणारी, चेसिंग करणारी टीम छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर टीम. जर आपण विचार केला तर या मॅचवर वर्चस्व आहे ते छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या टीमचं. पाणी मैदानामध्ये जाते. पाण्याच्या जोडीला काहीतरी संदेश सुद्धा गेला असेल. कॅप्टन आहेत. मॅच तर आपल्या हातामध्ये आलेली आहे, मात्र हातातून निसटली नाही पाहिजे. त्यामुळे कन्सिस्टंटली चांगली बॅटिंग करावी लागेल. सातत्याने चांगली बॅटिंग करावी लागेल. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव. ऑनसाईडला फिल्डर आणखीन एक घेतला जातोय. सर्कलच्या आतमध्येच असेल की सर्कलच्या बाहेर? सर्कलमध्येच. सर्कलमध्ये 3 फिल्डर आपल्याला दिसतात. गोलंदाजी मार्कवर टॉफिस लागले का? यस, विकेट किपरच्या हातात बॉल. सॉफ्ट डिसमिसल बाद होईल. फलंदाज आउट. नवीन इज आउट. टॉप एज लागली. अगदी सहज सोपा कॅच होता विकेट किपरसाठी आणि सॉफ्ट डिसमिसल बाद होतोय. फलंदाज नवीन. पहिला विकेट जातोय. गणेश ज्युनियर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. दुसरं षटक आहे त्यामुळे 40चा खेळाडू बिंदास जाऊ शकतोय आउट झाल्यानंतर. आणि 11 बॉल शेष आहेत. 11 मध्ये 13ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. असं वाटतंय की मॅचमध्ये रिटर्न येईल का? मात्र बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. गणेश ज्युनियर आहे. त्यानंतर भरपूर चांगले फलंदाज आहेत. अजय आहे. गणेश पाटील सिनियर सुद्धा आहे. चांगले फलंदाजी लाईन आहे ती छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर टीम मध्ये. वेलेबदर मात्र सहकार्य करा प्लीज. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज जगदीश नाईक. आणि जगदीश नाईकचा आपण विचार केला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. एक मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट त्याच्या अंगावर परिधान आहे, म्हणजे एक मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालेली आहे. आणि परफेक्ट ऑलराऊंडर विकेट टेकर गोलंदाज आहे. पुढील बॉल बघितलं थोडासा लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक होता हा बॉल. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईक एंडला तो रनआउटची संधी. विकेट जाईल. फलंदाज गणेश ज्युनियर इज आउट. यासाठी आपण बघितले मोठी टीम मीटिंग. हे बघितलं सरळ आपण बघितलं भरपूर लांब राहिला होता गणेश पाटील. आणि गणेश पाटीलचे विकेट जाते. आणि नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसेल आपल्याला. क्रमांक संकेत बॅटिंगसाठी जातोय. 12ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 10 बॉल शेष. कदाचित तुम्ही जर थोडीशी रणनीतीमध्ये बदल केला तर मॅच हातातून निसटू शकते. कधी कधी असं आपण पाहिलेलं आहे. चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. डोंट वेस्ट टाइम.
जगदीश नाईक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर छोट्या रनअपनी गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला संकेत. तिसरा बॉल घेऊन जाईल जगदीश नाईक. ऑन साइडला केला जातो मिड ऑनच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येईल. एक रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल होईल. यास मिस फिल्डिंग झालेली आहे. फायदा मिळेल आणखीन. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. खराब फिल्डिंग मिड ऑनच्या फिल्डरच्या हातातून. विकेट उद्ध्वस्त केलेला आहे मात्र आपले पॉपिंग किंग्स मध्ये होता 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. 2 ने टीमचं टोटल झालेला आहे स्कोरबोर्डवर 17 रन्स. 10 रनची आवश्यकता. 9 बॉल शेष. 9 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जगदीश नाईक थोडासा नाराज दिसतो आपल्याला ज्या प्रकारची फिल्डिंग मागच्या बॉलवर झालेली आहे. ओ हवेत खेळलाय बॉल. वाडी लॉंगांच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतो. कॅच सुटला जातोय. 2 रनचा प्रयत्न. 2 रन पूर्ण. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल का? 2 धावा फक्त पूर्ण. अशा स्टेजला तुम्हाला कॅच घेणं फार गरजेची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जाते पकडो कॅच और जीतो मॅच. सोडलं म्हणजेच तुम्ही मॅच सोडलेली, ही ट्रॉफी सोडलेली असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. जजमेंट व्यवस्थित नाही. चांगला कॅरी करू शकले नाही बॉल आणि हा कॅच सुटतोय. जीवनदान मिळते फलंदाज संकेतला. संकेत जाऊन पोहोचतोय. 4 टीमचं टोटल झालेला आहे 19 रन्स. 8 बॉल 8 रनची आवश्यकता. बॉल ऑफ रन इक्वेशन या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल मध्ये 1 ची आवश्यकता. बॉल बॅक ड्राईव्ह. लेफ्ट मध्ये चांगली फिल्डिंग करतोय जगदीश नाईक. कुठल्या प्रकारचा रन नाही. डॉट बॉल. अंतिम 1 बॉल शेष. 7 मध्ये 8 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अंतिम 1 बॉल. बघूया शेवटच्या बॉलवर किती रन्स येतील. पुन्हा जगदीश नाईक शेवटचा बॉल घेऊन जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेत बॉल आहे. कुठलाही फिल्डर नाही आहे. वॅकंट जागी बॉल पडेल. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. फाईन लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर गेला होता त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण करतात आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मॅजिकल बॉलिंग करावी लागेल. मला वाटते पिंटू पाटीलच येईल की आणखीन दुसरा गोलंदाज येईल. या 6 रन डिपेंड करण्यासाठी हे आपण बघणार आहोत लास्टच्या ओव्हरमध्ये. स्वयंभू पायगाव नंबर 1 वर आहे. जय कालिका माता काल्लेर कालवार टीम 3 फायनल्स 1 सेमीफायनल जिंकलेली आहे. त्यानंतर बंद्रा मारुती काल्लेर 1 फायनल. त्यानंतर 2 सेमीफायनल. त्यानंतर वीर तानाजी दापोडे 1 फायनल 2 सेमीफायनल. त्यानंतर गावदेवी करताना दिसतोय. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 8 वर बॅटिंग करतोय फलंदाज विद्येश. चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. जोशी 11 भादवड विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या 2 टीम मध्ये ही मॅच क्वार्टर फायनल मॅच आणि अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आपण बघतोय. आणि कोणती टीम जिंकेल आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहे कारण कुठल्याही क्षणी
क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, कारण मी पाहिलेलं आहे शेवटचे 4 बॉलमध्ये सुद्धा 1 रन झालेला नाहीये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा पिंटू स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, सिंगल तर कंप्लीट आहे. 1 रन या ठिकाणी पूर्ण लेग बायचा इशारा पंचांचा आणि या 1 रननी स्कोअरमध्ये होईल बदल. उर्वरित 4 बॉल आणि 4 मध्ये 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हे बघितलं स्वीप करण्याचा प्रयत्न, स्कूप शॉट खेळायचं होतं आणि असं वाटलं थोडंसं बॅटला बॉल लागला. त्यानंतर इम्पॅक्ट जर आपण बघितलं ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होतं. अगदी चांगलं डिसिजन आमच्या पंचांचा आणि पंचांनी भरपूर क्रिकेट केलेलं आहे ओपन क्रिकेटमध्ये. पंचसुद्धा जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर होते, लेफ्ट आर्मर बॉलर आणि लेफ्टी बॅटर होते. 4 बॉल 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला बॅटर संकेत, ओव्हर द विकेटने पिंटू पाटील. चांगला ऑन ड्राईव्ह, मात्र फिल्डर आहे. ज्यावेळेला थांबवलं होतं मात्र तेवढं चांगलं कलेक्ट करू शकला नाहीये. मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. 2 धावेची आवश्यकता, 3 बॉल शेष, 3 मध्ये 2. सिंगल स्टॉपसाठी कॅचिंग पोझिशनमध्ये 2 फिल्डर, शॉट मिड ऑन शॉट मिड ऑफ हे 2 फिल्डर लावले जातात. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पिंटू पाटील. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, अप्रतिम डिलेव्हरी. 2 मध्ये 2 ची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे हा डॉट बॉल आल्यानंतर. आता मात्र प्रेशरमध्ये येईल. बघितलं थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करायचं होतं, चुकतोय फलंदाज, स्विंग अँड मिस. लॉंग ऑफचा फिल्डर सुद्धा थोडंसं जवळच आहे, कारण त्यांना माहिती आहे मोठा फटका खेळणार नाही. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. एकदा पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जाईल, मात्र धावची रुपयाने विकेट या ठिकाणी जात आहे. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर टीमला. अजय जातोय नवीन बॅटर आणि अजयने आज चांगलं प्रदर्शन केले आहे आपल्या टीमसाठी आणि अजयकडून अपेक्षा आहे शेवटच्या 1 बॉलवर 1 रन बनवण्याची. फिल्डिंगची स्ट्रॅटेजी काय असेल, त्यानंतर बॅटिंगची स्ट्रॅटेजी काय असेल, शेवटचा 1 बॉल शेष आणि 1 रनची आवश्यकता. काय मॅच रंगले, जबरदस्त, पैसा वसूल मॅच आहे, रफ अँड टफ मॅच आणि विकेट हा रनआउटच्या रुपयाने मिळतोय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या जोशी 11 बादवर टीम. शेवटचा 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच रंगलेले, 27 टार्गेट होतं मॅच जिंकण्यासाठी आणि आता मॅच जर आपण बघितलं या लेवलला पोहोचलेले आहे. 1 मध्ये 1 ची आवश्यकता वडूनगर टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, लगेच सुरुवात करायची आहे. जगदीश नाईक फिल्डिंग लावली जाते. सगळेच्या सगळे फिल्डर आपण बघतो जवळ दिसतात आपल्याला. अंब्रेला स्टाईलने ही फिल्डिंग लावली जाईल. डीप मध्ये कुठले फिल्डर ऑन साइडला तर दिसत नाहीयेत. अगदी आक्रमक फिल्डिंग सिंगल स्टॉपसाठी लावली जाते. 1 बॉल 1 रनची आवश्यकता. मागच्या मॅचमध्ये भादवड टीमला ही स्थिती आली होती. या मॅचमध्ये आपण बघितलं तर वडूनगर टीमला 1 मध्ये 1 ची आवश्यकता. वेळ जास्त वाया घालू नका प्लीज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. डॉट बॉल जर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय तर त्या ठिकाणी मॅच समाप्त होईल. जर पायाला अंगाला बॉल लागतो तर नक्कीच तुम्हाला सिंगल मिळू शकेल. बॅटला लागला तर विशेष नाही आहे, मात्र बॉडीला किंवा बॅटला बॉल लावणं फार गरजेची गोष्ट आहे. मात्र अजय सारखा एक चांगला फलंदाज आहे. अजयवर प्रेशर असू शकेल का नाही, अजय अशा वेळेला प्रेशर घेत नाही आहे. म्हणजे जी रणनीती होती की अजयला थोडंसं लेट पाठवलं, ती रणनीतीसुद्धा थोडीशी
कठीणतेमध्ये नेलेला आहे वडुनवकर या टीमला. डीपमध्ये एक फिल्डर जाताना दिसतो डीप मिडविकेटच्या दिशेने. कदाचित जर एक मोठा फटका मारला तर मिडविकेटच्या दिशेने कॅच आउट होऊ शकेल. बाकी सगळे फिल्डर जर आपण बघितले जवळच आहेत. स्लिपमध्ये एक फिल्डर, शॉर्ट पॉईंटला फिल्डर आहे, शॉर्ट कव्हरला फिल्डर, एक सिली मिड ऑफला फिल्डर आहे, एक मिड ऑफला फिल्डर आहे. ऑन साईडला पाहिलं तर एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, सिली मिड ऑन आहे. त्यानंतर आपण बघितलं तर शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने सुद्धा एक फिल्डर आहे. अंतिम एक बॉल, शेवटचा बॉल, 1 रनची आवश्यकता. जबरदस्त मॅच. भादवड विरुद्ध वडुनवकर या दोन टीम मध्ये. अजय स्ट्राइक एंडवर आणि गोलंदाजी मार्कवर पिंटू पाटील. शेवटचा एक बॉल, 1 रनची आवश्यकता. दोन्ही टीमला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या जर आपण बघितलं दोन्ही टीममध्ये प्रेशर आहे, धडधडी आहे बॅटरच्या मनामध्ये. त्यानंतर धडधडी आहे गोलंदाजीच्या. फिल्डर जे आहे त्यांना सुद्धा थोडंसं प्रेशर आहे कारण त्यांच्याकडे बॉल आल्यानंतर थ्रो कुठल्या बाजूने करायला पाहिजे हे सुद्धा त्यांच्या माइंडमध्ये विचार आहे. शेवटचा एक बॉल, 1 रनची आवश्यकता. जबरदस्त मॅच. थोडंसं प्रेशर पिंटू पाटीलवर सुद्धा. डेड बॉलचा इशारा. नक्कीच मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला पाहिजे दोन्ही टीमसाठी. कुठली टीम जिंको मात्र दोन्ही टीमने प्रेक्षकांची मनं मात्र नक्कीच जिंकलेली आहेत. एक बॉल, 1 रनची आवश्यकता. पिंटू पाटील, चांगला फटकाय, बॉल जाईल थर्ड मॅनच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. हाय तो विजय चौकार आणि विजयी होतोय तो छत्रपती शिवाजी महाराज वडुनवकर टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हडलक ऑनर. जे आज संदेश पाटील ज्यांचा आज वाढदिवस होता त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज वडुनवकर टीमला हार्दिक शुभेच्छा सुद्धा आहेत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगली आणि मात्र शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून हा सामना जिंकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज वडुनवकर टीमने आणि पराजित केलं ते जोशी 11 भादवड ए टीमला. आणि आपली जागा निश्चित केली या मैत्री चषक 20-25 मध्ये सेमीफायनलमध्ये. आणि या मैत्री चषक 20-25 मधून एक ट्रॉफी नक्कीच घेऊन जाणार उद्याच्या दिवसामध्ये ती छत्रपती शिवाजी महाराज वडुनवकर टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू गणेश पाटील सिनियर. मॅन ऑफ द मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा देत असताना 3 विकेट ज्यांनी मिळवल्या तो आहे सिनियर गणेश पाटील, मॅन ऑफ द मॅच. चला या गणेश पाटील लगेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. चांगली गोलंदाजी गणेश पाटील याची. 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळवल्या. गणेश पाटील मॅन ऑफ द मॅच. मी शिवाजी भुरे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच गणेश पाटील सिनियर. चांगली गोलंदाजी. शिवाजी भुरे यांना विनंती आहे. शिवाजी भुरे आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय एकनाथ भुरे यांच्या स्मरणार्थ स्वतः शिवाजी भुरे आणि बारक्या भुरे यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही ट्रॉफी. त्यानंतर हे टी शर्ट अनिल अंकलेश यांच्या स्मरणार्थ सुद्धा ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. त्यानंतर स्वर्गीय निकिता वैभव दिंडा यांच्या स्मरणार्थ वामन दिंडा यांच्याकडून स्पॉन्सर झालेले टी शर्ट मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन, आपण सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झाला. अप्रतिम गोलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन
आणि आजच्या नाईटमधला खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. उद्या ठीक 6 वाजता आपण भेटूया पहिला एक्झिबिशन मॅच नटराज खारबाव विरुद्ध नायगाव पोलीस. तोपर्यंत घेऊया